आता आहे हर्सूलच्या ग्रामपंचायतमध्ये आणि आज म्हणजे उद्याला कार्यक्रम आहे आर्ट एक्झिबिशन. तर आम्ही तयार करून राहिलो. तर बघता येत जगू जाळा काढून राहिला आणि मेन चित्रकार तयार करून राहिलो. तर बघू शकता व्हायचे बाकी आहेत. तर हा आयुष, हाय 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 हॅलो. तर इकडे आहे माझी सिस्टर तुळसा, हाय. आणि इकडं तुषार आणि तिकडं बाकी मंडळी तिकडे आहे. तर तुम्हाला नंतरच एक्सप्लोर करीन. तर बघू शकता अशा आमच्या पेंटिंग सगळ्या बिखरलेल्या आहेत. तर बघू शकता आम्ही अशा पेंटिंग ठेवलेल्या आहेत. सो राहुलच ना, हाय. सो हॅलो नंतर सध्याचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही फक्त 3च माणसं राहिलो आहेत, जगू, मी आणि तिकडे आहे पार्वता तिकडे. तर बघू शकता की आम्ही अशा प्रकारचे पेंटिंग लावलेले आहे. तर उद्याच तुम्हाला बघायला भेटेल. तर आता भूक पण खूप लागले आहे. तर तुम्ही बघू शकता की हे भत्ता आणलेला आहे. तर खाणार आणि नंतर मस्त आम्ही किती वाजता जातो घरी माहीत नाही. फायनली आम्ही आता तर बघू शकता हे भत्ता आहे आणि हे बघ सगळे भूक लागले म्हणून भत्ता खातोय रात्री. हॅलो लाईक करो तर आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता तरी आम्ही तयारीच करू राहिलो. तर तयारी बघू शकता थोडीफार ही तयारी आम्ही अशा प्रकारची केलेली आहे. सो फायनली घरी जायची तयारी करू राहिलो. तर अजून कोणीच जेवण केलं नाही. आम्ही सर्वांनी नाश्ता आम्ही भत्ता खाल्ला. तर थोडा खाल्ला पण आता नाही भूक लागली. बघू घरी जाऊन जेवण करू आणि मस्त झोपू. सकाळी भेटू. बाय बाय. त्या चित्रकार पार्वता भोये या देखील उपस्थित आहेत. मी आजच्या या कला प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान सन्माननीय रत्न पारखे साहेब यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. शेलार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कुशल उद्योजक सन्माननीय राजेशजी रत्न पारखे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय भास्करजी खोसकर साहेब सामाजिक अध्यक्ष पदाची यशस्वीपणे जे धोरा सांभाळत आहेत ते माननीय रत्न पारखे साहेब. खरोखर त्यांनी जे रत्न पारखले त्याच रत्नाने हे भव्य आणि दिव्य असे प्रदर्शन भरवले. आजच्या कला प्रदर्शनाचे आयोजक पार्वता भोये यांच्या शिक्षणाला आणि कलेला सर्वोत्तरी मदत केली आणि त्यांनी केलेली मदत तिने देखील सार्थक ठरवली. वनवासी दुर्बल घटक तर्फे चालवले जाणारे विश्व हिंदू परिषद वसतिगृहाचे अध्यक्ष त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनियर तथा स्वतंत्र व्यावसायिक सन्माननीय रत्न पारखे साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. त्याचबरोबर ज्या हातांना रत्न पारखे साहेबांनी बळ दिलं त्याच हातांनी रेखाटलेली सुंदरशी अशी ही प्रतिकृती त्यांना या ठिकाणी भेट झाली की माझ्याही अशाच प्रकारच्या भरपूर पेंटिंग आहेत
सरपंच साहेब, आपल्याला ही कलेची आवड आहे हे ऐकून निश्चितच छान वाटलं आपल्याला देखील. आपण ही कलेवर असंच या ठिकाणी उदंड प्रेम करावं अशी आपणास आपल्याकडून मानवी अपेक्षा. परिचित असलेला चेहरा, वात्रटिका लेखक, अनेक साप्ताहिके, दैनिके आणि मासिका विनंती करतो की त्यांनी अरविंदजी शेलार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. शाल, श्रीफळ आणि छोटीशी भेट वस्तू त्यांना देऊन दिलीप भाऊ त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय नावाजलेलं ते व्यक्तिमत्व आज आपल्या हर्सुल नगरीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. निश्चितच ही अभिमानास्पद बाब आपल्यासाठी. म्हणता येईल एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्या इथं शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी डॉक्टर मोतीराम देशमुख सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आदिवासी कुंभार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्ञानेश्वर गावित यांना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्व पार्वता भोये यांच्या कलाकाराने काढलेली कलाकृती देखील सन्माननीय लकी भाऊ जाधव यांना भेट देण्यात येते. धन्यवाद लकी भाऊ. एक संधी उपलब्ध करून दिली. लहान मुलांसाठी ती एक प्रेरणा आहे. या भागात गेल्या 5-10 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, समाज मंदिर असतील, सरकारी कार्यालय असतील, या सगळ्यांच्या इमारती या रंगीबेरंगी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे या भागात जे चित्रकार आहेत, त्याच्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार होतो की मी शाळेत असताना आमच्या मुलांची 4-5 मुलांची टोळी तयार केली होती. परंतु आम्ही सगळेजण एकमेकांपासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होतो, एकमेकांना शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. गणित इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी मुलं अभ्यास करायचे आणि आम्ही चित्र काढत बसायचो. इतका विचित्र होतो. माझ्या काही गोष्टींसाठी दिलीपही समोर आहे, काही गोष्टींचा साक्षीदार आहे. असा एकही मास्तर नाही की ज्याने आम्हाला आणलं नाही. प्रत्येक मास्तरने तुडवला असेल अरविंद शेलार. या पद्धतीचा अरविंद शेलार होता. तर आम्ही ही 4-5 मुलांची टोळी केलेली. आम्ही एकमेकांकडून शिकण्याचा प्रयत्न करायचो, एकमेकांना शिकवण्याचा प्रयत्न करत असायचो. म्हणजे मला हे सांगायचं की माणसानं आयुष्यभर हा विद्यार्थी असलं पाहिजे. आपण इतरांकडून शिकत असताना आपली पद, प्रतिष्ठा, पैसा, वय ह्या कधीच गोष्टी आपल्या आडव्या नाही आल्या पाहिजे की मी ह्या पदावर आहे, माझं शिक्षण काय, मी याच्याकडून हे कसं शिकू, अशी भूमिका तुमची अजिबात असली नाही पाहिजे. तुमचे हात ज्यावेळेस तुम्हाला आभाळापर्यंत पोहोचवायचे त्यावेळेस तुमचे पाय जमिनीवर असणं फार महत्वाचं असणार आहे. कारण ज्यावेळेस तुमचे पाय जमिनीवर असतील त्यावेळेस तुम्ही आभाळाला स्पर्श करण्याची किंमत केली जाते. तुमच्यात कलाकार म्हणून तुमच्यात नम्रता असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी कलाकार झालो, मी मोठा झालो म्हणून तुमच्यात अहमपणा कधीच येता कामा. हे चित्र प्रदर्शन मी याच्यासाठी ठरवलं की आपल्या भागात चित्र प्रदर्शन हे झालेलंच नाही. एक 6-7 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि इथल्या चिमुकल्यांना किंवा मोठ्या माणसांना कलेचं महत्त्व कळावं यासाठी मी हे चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे. आपल्या भागात कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. कला म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण नाही असं गृहीत धरलं जातं. पुढे काय करणार,
वगैरे, तर आपण जर कष्ट केले तर पुढे जाऊन याला भाव मिळतोच. हे सर्व मी माझ्या आई वडिलांमुळेच करू शकले आणि इथे जमलेल्या मान्यवर तसेच तुम्ही सर्व पाहुणे सतत मला मदत केल्यामुळे, म्हणजे प्रोत्साहन केल्यामुळे मी हे सर्व करू शकले. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या हारसूर गावामध्ये, हारसूर परिसरातील ज्या आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जी कला आहे, त्या कलांना काहीतरी वाव मिळावा कुठेतरी, यासाठी आपल्याच समाजाची मुलगी, आपल्याच समाजाची बहीण, आपली बहीण, समाजाचे एक लेकरू आज आपल्या सगळ्या समाजाच्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म उभं करून देण्यासाठी जे धाडस उभं केलं, त्यामुळे आपण सगळ्यांनी आणि आलेले आपले मान्यवर साहेब सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या केलेल्या पाहिजे. आणि मान्यवरांना माहिती आहे सगळ्यांना, हे हारसूर परिसर एक काहीतरी वेगळंच आहे. निसर्गाने काहीतरी हारसूर परिसर एक वेगळं दिलेलं आहे. मी खूप बघत आहोत, देशात करत असतो. आता मी सोमवारी देव बचावला जाणार आहे छत्तीसगडला. खूप म्हणजे चित्र फक्त आपल्याला वाटतं की पेन्सिल कलर घेतले की चित्र तयार होतं, त्याच्यात जीव ओतावा लागतो. खरं तर चित्रकाराला आपला जीव ओतूनच एक चित्र तयार होतं. फक्त पेन्सिल आणि कलर घेतले की चित्र तयार होतं अशातला प्रश्न नाही तो. तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अरविंद शेलार सर, त्यांनी वेळात वेळ काढून ते इथं आले. तसेच राजेश रत्न पाटील सर, त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी त्यांचा वेळ, बहुमूल्य वेळ दिला. आमचे डॉक्टर एम आर देशमुख सर, त्यांनी पण वेळ काढला, त्यांचे धन्यवाद. तसेच माननीय सरपंच साहेब काशीनाथ वळवीजी आणि लकी भाऊ जाधव, त्याच्यानंतर चिखोस्कर साहेब यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती दर्शवली. तसेच तुम्ही सर्व जे एखादा कार्यक्रम असला की समोरच कुणी नसलं तर त्या कार्यक्रमाला शोभा नसते. तुम्ही इथं आपला वेळ, बहुमूल्य वेळ काढून इथं आले, तुमचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. दरवर्षी भरायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी भरल्यामुळे काय होईल,
जेवण करून आताच आलो तिथे. तर आजींना विचारूया ती पेंटिंग पार्वताच्या पेंटिंग कशा वाटल्या. तर आजी तुम्हाला पेंटिंग पाहून कसं वाटलं. चांगलं वाटलं. म्हणजे असं कधी प्रदर्शन पाहिलं तर का नाही. नाही पाहिलं ना. हां तर आजींना पण भारी वाटलं. आणि ही आई आहे म्हणजे पार्वताची म्हणजे माझी मावशी. हो का सगळ्या इकडच्या बघ या भिंतीवरच्या सगळ्या त्यांचं पेन्सिल वर्क खूप छान आहे. वस्तू आहे 2 पेपर तिकडे 2 पेपर पेन्सिल मध्ये काम दीदी हे काम कुणाच आहे ग. तुला इथं ड्रॉइंग सर्वात बेस्ट कोणती वाटते. चांगली कोणती वाटते. ती वाली. चल बरं जाऊ बघा. या सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुलेची